बॉलिवूड अभिनेते आणि त्यांच्या लक्झरी कार्सच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात, पण याच लक्झरी कार्समुळे अमिताभ बच्चन आणि आमिर खानला मोठी दुखापत सहन करावी लागली आहे। बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या दोन लक्झरी गाड्यांमुळे बंगळुरूमध्ये टॅक्स वाद निर्माण झालाय। त्यामुळे आरटीओने त्यांना 38 लाखांचा दंड ठोठावलाय। काही वर्षांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन आणि आमिर खानना आपल्या लक्झरी कार्स इतरांना देऊन टाकलेल्या, तरी सुद्धा अजूनही या कार्स अमिताभ बच्चन आणि आमिर खानच्याच नावाने रजिस्टर आहे। या कारचे खरे मालक बिझनेसमॅन आणि राजकारणी युसुफ शरीफ आहेत, ज्यांना केजीएफ बाबू म्हणून ओळखलं जातं। शरीफ यांनी अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्याकडून काही वर्षापूर्वी लक्झरी कार्स खरेदी केल्या होत्या, पण अजूनपर्यंत नोंदणीचं काम पूर्ण केलं नाही। त्यामुळे अजूनही बच्चन आणि खानच्या नावावर त्या रजिस्टर आहेत। विशेष म्हणजे त्यापैकी एक गाडी 2021 मध्ये पहिल्यांदा आरटीओच्या रडारवर आली होती, पण कर्नाटकात 1 वर्ष पूर्ण झालं नसल्यानं त्यावेळी ती सोडून देण्यात आली होती। दरम्यान दोन्ही वाहनांनी 1 वर्षाची मर्यादा ओलांडली आहे, ज्यामुळे मोठा दंड आकारण्यात आला आहे। 2021 मध्ये शरीफ यांनी 2021च्या कर्नाटक एमएलसी निवडणुकीत 1744 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती। अशातच गाडी विकूनही एका प्रसिद्ध अब्जाधीश बिझनेसमॅनमुळे बॉलिवूडचे 2 सुपरस्टार वादाच्या भोवऱ्यात अडकलेत।